नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा आपला चिवडा। तर यासाठी घेतलेले आहेत फुलवलेले चपटे पोहे, यानंतर फोडणीसाठी कढीपत्ता, आलं, लसूण, मोहरी घेतलेली आहे आणि शेंगदाणे, फुटाणे आणि आपलं खोबरं आणि तिखट, हळद आणि मीठ आणि इथं एक बुट्टी घेतलेली आहे आणि त्याच्यात तेल टाकून घेतले। आता मी त्यात टाकत आहे थोडंसं मोहरी आणि जिरं, यानंतर टाकलेली आहे लसूण, आलं आणि ते आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे आणि आलं लसूण आपलं छान तळलं आपण त्याच्यात टाकणार आहोत आपल्या सर्वांचा आवडता असा कढीपत्ता। तर कढीपत्ता भरपूर टाका, मस्त लागतो तो चिवड्यामध्ये आणि कढीपत्ता थोडासा करकरीत असा तळून घ्यायचा आहे। यानंतर आपण टाकलेले आहेत शेंगदाणे, फुटाणे आणि आपलं वाळलेलं खोबरं आणि आता वाळलेलं खोबरं थोडंसं आपलं लालसर होईपर्यंत आपण ते छान तळून घेणार आहोत आणि मस्त असं तळून झालेलं आहे। आता आपण टाकलेलं आहे हिंग, हळद आणि यानंतर टाकत आहोत चवीनुसार मीठ। तर चिवड्याला थोडंसं मीठ हमेशा कमीच टाकायचं। यानंतर आपण टाकत आहोत आपली तिखट पावडर आणि हे गरम तेलात आता सगळं मिक्स करायचं आहे आणि यावेळी गॅस थोडासा कमी करायचा आहे, नाहीतर आपलं तिखट जळू शकतं। आणि लगेच आपल्याला पोहे टाकायचे आहेत आणि पोहे टाकून मस्त असं ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय किती मस्त कलर आलेला आहे, लाल भडक कसा आपला चिवडा तयार होत आहे। तर छान मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यात वरून टाकणार आहोत थोडीशी साखर, ती मी मिक्सरला लावून घेतलेली आहे आणि आपला रामबंधूचा चिवडा मसाला टाकायचा आहे। ह्याने टेस्ट खूप छान येते, ह्याच्यात धनिया जिऱ्याची पावडर असते आणि आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि मसाला मिक्स झाल्यानंतर ते आपण खायला चालू करायचं आहे। तर चला सर्व करूयात आणि आस्वाद घेऊयात। तर सखीनो, तुम्ही करून पहा, खाऊन पहा आणि आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।